जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला बिटमार्क शेपेट असे दोन प्रेसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये दोन्ही प्रेसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं आहे. काहीसं तुम्हाला ओपन केल्यानंतर काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तुम्हाला सर्व काही मी सीसी इफेक्ट वगैरे मी तुम्हाला इथं सगळं ॲड करून दिलेलं आहे. बघू शकता. स्टार्टिंगला जायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुमच्याकडे जो MT50 बाईकचा जो फोटो असेल तो तुम्ही यूज करू शकता. फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे आणि जस्ट ह्याला बघू शकता, जस्ट ह्याला 4.17 पाशी येऊन स्प्लिट करायचा आहे आणि ह्याला लॉंग प्रेस करून पूर्णपणे ह्याच्या असं सॉन्गच्या वरती घ्यायचे. ते दोन्ही स्प्लिट केलेले फोटो सॉन्गचे असे काहीसं अशा वरती घ्यायचे. बघू शकता. नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीसं अशा प्रकारे करायचं आहे. बघू शकता. इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. जस्ट व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. पूर्णपणे इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. ह्याला देखील लॉंग प्रेस, ह्या शॅडोला लॉंग प्रेस करून ह्या काहीसं या इमेजच्या वरती घ्यायचं आहे. आणि बघू शकता जे काय काय हाईड आहे, बघू शकता इथं मी सर्व काही हाईड करून दिले ते नंतर हाईड करा. आणि जो इथं PNG आहे बघू शकता, जो इथं जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. पूर्णपणे लास्टला घ्या आणि ह्याला देखील मित्रांनो 14.17 पाशी येऊन स्प्लिट करा आणि ह्याला पण लॉंग प्रेस करून जो दुसरा पार्ट कट झालेला आहे तो देखील खाली घ्या लॉंग प्रेस करून. बघू शकता काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. पूर्णपणे स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती लिहून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन या ऑप्शनचा नन करायचा आहे. इथं बघू शकता हा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून एक बॉर्डर एक क्रिएट होऊन जाईल. बघू शकता काहीसा अशा प्रकारे. सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट मित्रांनो इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर जस्ट मित्रांनो पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आणि वर जो आहे तो पहिला PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता पहिला फोटो पहिला PNG. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला पूर्णपणे लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर सेकंड फोटो सेकंड PNG बघू शकता. इथं सेकंड फोटो आहे आणि इथं बघू शकता सेकंड PNG बघू शकता. काहीच मी अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केलेले आहे. आणि मित्रांनो इथे एक शिप आहे. आता मित्रांनो हे सगळं हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता अनहाईड करा तरच तुम्हाला सर्व काही इथनं पुढे स्टेप समजतील. अनहाईड केल्यानंतर इथे एक शिप आहे त्याच्यावर क्लिक करा. जस्ट जो त्याचे इफेक्ट सर्व काही हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता काहीसं अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. इथं बघू शकता काहीसं तुम्हाला अशा प्रकारे दिसून. सिम्पली स्टार्टला जायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही देखील इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. मी इथं यूट्यूबचा सिम्बॉल घालतो. काहीसं अशा प्रकारे तुम्ही कोपऱ्यात देखील घालू शकता. वर कोपऱ्यात घाला, मध्ये घाला. मी अशा प्रकारे खाली घालतो. बघू शकता काहीसं अशा प्रकारे घातलेलं आहे. तर मित्रांनो व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करा. व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.